थेट दृश्य आपण सध्या सागर बंगल्यावरून पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता सागर बंगल्यावरून रवाना झाले। चैत्यभूमीवरती अगदी थोड्याच वेळात ते देखील दाखल होतील। दुसरीकडे देवगिरी बंगल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील रवाना झाले। तर आता ही थेट दृश्य आपण सध्या सागर बंगल्यावरून पाहतोय। सागर बंगल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता चैत्यभूमीकडे रवाना झालेत। अगदी थोड्याच वेळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात दाखल होतील। सागर बंगल्यावरची आपण ही थेट दृश्य सध्या पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता सागर बंगल्यावरून चैत्यभूमीकडे रवाना झाले। तर दुसरी दृश्य थेट चैत्यभूमीवरची आपण सध्या पाहतोय। या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त हा तैनात करण्यात आलाय। महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीम अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे आणि आता त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात दाखल होणार आहेत। तर ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय। चैत्यभूमीवर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे। तर दुसरीकडे सागर बंगल्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता चैत्यभूमीकडे रवाना झाले। अगदी थोड्याच वेळात महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमी या ठिकाणी दाखल होतील। बाबासाहेब आंबेडकरांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आता महाराष्ट्रातील हे प्रमुख नेते चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दाखल होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।